नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी गुड न्यूज, सर्वात मोठी आनंदाची बातमी लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी बघा. 26 ऑक्टोबरची महत्त्वाची माहिती आहे. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात महत्त्वाची खुशखबर, सर्वात मोठी अपडेट बघा. पुन्हा 1500 रुपये सुरू, पुन्हा 1500 रुपये सुरू होणार आहेत. त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. कोणत्या दिवशी येतील ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कोणत्या तारखेला तुमच्या खात्यात पैसे जे ते जमा व्हायला सुरुवात होईल ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, ऑक्टोबरचा हा हप्ता जो आहे तो वाटप होणार आहे. ऑक्टोबरचा हप्ता असणार आहे. 26 ऑक्टोबरची महत्त्वाची माहिती आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ही जे काही हप्ता तुम्हाला दिला जातो आहे हा भाऊबीजेचा ओवाळणी म्हणून तुम्हाला दिला जातो आहे. तर संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. काय महत्त्वाची माहिती आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला समजणार आहे. संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलं तर तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल. जर तुम्ही अपूर्ण व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला माहिती समजणार नाही. त्याच्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना सुरुवातीला सांगतोय, सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. बघा, सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे, सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. पटापट लाईक करून टाका बरं. सर्वांनी एक लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा जो काही व्हिडिओ आहे तो पोहोचला पाहिजे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ पोहोचेल अशा पद्धतीने तुम्हाला शेअर करायचं आहे. त्याच्यासोबतच महत्त्वाचं म्हणजे काय तर बघा, थोडक्यात काय तर आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो. अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो. चला तर मग लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आणि आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही समजून सांगतो. तर बघा, सर्वात महत्त्वाची पहिली अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. पाहू शकता बघा, लोकमत न्यूज नेटवर्कला आलेली बातमी आहे. विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींमुळे महायुतीची सत्ता राज्यात आली. बघा, राज्यामध्ये महायुतीची सत्ता आहे ती लाडक्या बहिणींमुळे आल्याचं बोललं जातं आहे. कारण लाडकी बहीण योजनाच महत्त्वाची होती, महत्त्वाकांक्षी होती आणि लाडकी बहीण योजनाच गेम चेंजर ठरल्याचं बोललं जातं आहे. आपण जर पाहिलं असेल तर लाडकी बहीण योजना जी आहे ती विधानसभा निवडणुकीच्या अगोदर त्या ठिकाणी सुरू करण्यात आली. त्याच्यानंतर महायुतीची जी सत्ता आहे ती त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अद्भुत पद्धतीने त्या ठिकाणी महायुतीची सत्ता जी आहे ती आलेली आहे. आता त्या लाडक्या बहिणींना किंवा त्या बहिणींची नाराजी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला परवडणार नाही. बघा, आता जर आपण पाहिलं तर पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत आणि त्याच्यामुळे लाडक्या बहिणींची नाराजी जी आहे ती महायुतीला परवडणारी नाही आहे. म्हणून लाडक्या बहिणींसाठी काय निर्णय झालेले आहेत, काय महत्त्वाची माहिती, संपूर्ण माहिती आपण लगेच पुढे पाहूया. तर बघा, त्यामुळे आता लाडक्या बहिणींची EKYCची प्रक्रिया जी आहे ती तुर्तास थांबवली आहे. लाडक्या बहिणींची EKYCची जी प्रक्रिया आहे बघा, EKYC करा असं तुम्हाला सांगण्यात आलेलं होतं. तर ती EKYCची प्रक्रिया आता तुर्तास थांबवलेली आहे. तुर्तास म्हणजे थांबवलेली आहे काही काळासाठी. आता ऑक्टोबरचा लाभही पुढील आठवड्यात दिला जाणार आहे. बघा, लक्षात घ्या, आज जर आपण पाहिलं तर रविवार आहे, बरोबर आहे, रविवार आहे. आता पुढचा आठवडा जो आहे, पुढचा हप्ता जो आहे तो त्या ठिकाणी सोमवारपासून म्हणजे उद्यापासून सुरू होतोय. आता या आठवड्यामध्ये केव्हाही तुम्हाला पैसे येऊ शकतात, कारण तशा पद्धतीची माहिती आपल्याला पाहायला मिळते. बघा, या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे काय, पुढील आठवड्यात दिला जाणार आहे. म्हणजेच काय तर याच्या पुढच्या, आज जर आपण पाहिलं तर रविवार आहे, आता येणारा जो पुढचा हप्ता आहे ह्या आठवड्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जे ते यायला पाहिजेत या माहितीच्या प्रमाणे. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला 28 जून 2024 रोजी मान्यता दिलेली होती. जुलै 2024 पासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. आपण जर पाहिलं तर 28 जूनला या योजनेला मान्यता दिली. जुलैपासून तुम्हाला अर्ज करायला सुरुवात झाली होती. काही महिलांनी जुलैला बघा नारी शक्तिदूत ॲप होतं, नारी शक्तिदूत ॲप, त्याच्या संदर्भात पण मी तुम्हाला सांगितलं होतं कसा अर्ज करायचा ते पण सांगितलं होतं. नंतर पोर्टल आलं ऑगस्टमध्ये, मग पोर्टलवर तुम्हाला अर्ज करता येत होते. आता योजनेची जी अंमलबजावणी आहे ती सुरू झाली आहे. राज्यभरातून 2,56,00,000 महिलांनी योजनेसाठी अर्ज केले. सुरुवातीला आपण जर पाहिलं तर राज्यभरामधून 2,56,00,000 महिलांनी योजनेसाठी अर्ज केले होते. पण 6 महिन्यांनी निकषांवर बोट ठेवत योजनेच्या लाभार्थींची पडताळणी सुरू झाली. बघा, 6 महिन्यांनी या योजनेच्या निकषांवर बोट ठेवत लाभार्थींची पडताळणी सुरू झाली. पहिल्यांदा 4चाकी वाहने असलेल्या महिला, तर केंद्र व राज्य सरकारच्या वैयक्तिक योजनांच्या लाभार्थी महिला, अशा ज्या महिला आहेत त्यांना योजनेतून त्या ठिकाणी वगळण्यात आलं होतं. कारण योजनेचे नियम जे आहेत त्या नियमांमध्ये जर तुम्ही बसत नसाल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही आहे.
आता बघा सरकारी नोकरदार महिला, आता याच्यामध्ये काही महिला ज्या आहेत त्या महिला सरकारी नोकरदार महिला होत्या, म्हणजे सरकारी नोकरीला असताना देखील त्या महिलांनी योजनेचा लाभ घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. एकाच कुटुंबातील 2पेक्षा जास्त लाभार्थी महिलांचा शोध घेण्यात आला. आता एकाच कुटुंबात काही महिलांनी बघा 2पेक्षा जास्त महिलांनी पण एकाच कुटुंबात लाभ घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा पुढे, याशिवाय चुकीचं वय दाखवून किंवा वय कमी अधिक असताना देखील योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांचाही त्यात समावेश होता. आता बघा यामध्ये जर आपण पाहिलं तर काही महिलांनी जे चुकीचं वय दाखवून किंवा वय कमी अधिक असताना देखील योजनेचा लाभ घेणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांचाही यामध्ये समावेश होता. पडताळणीनंतर राज्यातील सुमारे 45 लाख महिलांना लाभ मिळालेला नाही. जी पडताळणी झाली, तपासणी झाली, तर त्याच्या तपासणीच्या नंतर सुमारे 45 लाख महिलांना लाभ जो आहे तो मिळाला नाही आहे. आता ई-KYC सुरू करण्यात आली होती, तर त्या ई-KYCमधून ज्या लाभार्थी महिलांचं वार्षिक उत्पन्न जे आहे ते त्या ठिकाणी 2 लाखांपेक्षा जास्त, 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांचा शोध घेतला जाणार आहे. आणि या निकषांनुसार जिल्ह्यातील हजारो महिला अपात्र ठरतील अशी शक्यता वर्तवलेली आहे. बघा, तर याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर ही जी ई-KYC आहे, तर या ई-KYCनुसार राज्यामधील हजारो महिला अपात्र ठरतील अशी शक्यता होती आणि वर्तवलेली आहे. कारण बघा काही महिला जर समजा खरोखर त्या महिलांनी लाभ घेतला असेल, जर महिला भगिनीच असतील तर आधार क्रमांक द्यावा लागतो. आधार क्रमांक दिल्यानंतर OTP येतो. तो OTPचा मोबाईल नंबर तुमच्याजवळ असायला पाहिजे. त्याचबरोबर तुमचे वडील असतील तर वडिलांचा, नंतर पती असतील तर पतींचा, अशा पद्धतीने भरपूर जे म्हणजे चुकीच्या पद्धतीने ज्यांनी लाभ घेतला असेल पुरुष वर्ग, मागे आपण पाहिलं असेल काही पुरुषांनी पण लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं उघडकीस आलं होतं, तर ते पण त्या ठिकाणी बंद होईल. नंतर बघा महिलांचा लाभ बंद होणार नाही. शासनाने आता प्रत्येक लाभार्थीस ई-KYC बंधनकारक केलेली आहे. योजनेच्या वेबसाईटवरील ई-KYC करण्यातील तांत्रिक अडचणी आता दूर झाल्यात, पण लाभार्थ्यांनी ई-KYC करून घ्यावी. बघा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर स्वतः महिला व बालकल्याण अधिकारी अतुल भंडागे बघा यांनी ह्या ठिकाणी संपूर्ण माहिती दिलेली आहे. आपण जर पाहिलं तर बघा अतुल भंडागे यांनी ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे महिलांचा जो लाभ आहे तो बंद होणार नाही आहे. शासनाने आता प्रत्येक लाभार्थीस ई-KYC बंधनकारक केलेली आहे. योजनेच्या वेबसाईटवरील ई-KYC करण्यातील तांत्रिक अडचणी आता दूर झाल्या आहेत आणि लाभार्थींनी ई-KYC करून घ्यावी असं त्यांनी सांगितलं होतं. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर आता ई-KYC जी आहे ती ई-KYC सध्या तरी ह्या ठिकाणी तुर्तास स्थगित केलेली आहे, म्हणजे सध्या बंद झालेली आहे ई-KYC. ठीक आहे. नंतर तुम्हाला ती करावीच लागणार आहे. आता पुढे महत्त्वाची माहिती बघा, आपण जर पाहिलं तर आत्ताच तुम्हाला 1500 रुपयांचा हप्ता जो आहे तो आलेला आहे, सप्टेंबरचा हप्ता बरोबर. आता ऑक्टोबरचा 1500 रुपयांचा हप्ता तुम्हाला येणार आहे. हा ऑक्टोबरचा हप्ता कधीपासून येईल तर पुढील आठवड्यामध्ये, म्हणजेच काय पुढच्या आठवड्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये पुन्हा एकदा पैसे जे ते जमा व्हायला सुरुवात होणार आहे. आता पुढची महत्त्वाची माहिती बघा, तर पाहू शकता बघा राज्य शासनाकडून पुढील आठवड्यात ऑक्टोबर महिन्याचा लाभ दिला जाणार आहे. म्हणजेच पुढच्या आठवड्यामध्येच तुम्हाला आता ऑक्टोबरचा जो हप्ता आहे तो त्या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात होणार आहे. आता केव्हाही येऊ शकतो बघा, एक तर हप्ता तुम्हाला सोमवारपासून पण येऊ शकतो, मंगळवारपासून, बुधवारपासून, केव्हाही, म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला जो हप्ता आहे तो त्या ठिकाणी केव्हाही येऊ शकतो. आपण जर पाहिलं तर आज रविवार आहे, उद्यापासून म्हणजे बघा उद्यापासून केव्हाही हप्ता तुम्हाला जमा व्हायला सुरुवात होऊ शकतो. आणि महत्त्वाचं म्हणजे दुसरीकडे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ई-KYCची जी काही प्रक्रिया आहे ती बंधनकारक करण्यात आलेली होती. या प्रक्रियेसाठी शासनाकडून आता 2 महिन्यांची मुदत पण देण्यात आली होती, पण ती जी काही मुदत आहे ती पण त्या ठिकाणी आता थांबवलेली आहे. ई-KYC जी ती थांबवलेली आहे. बघा विशेष म्हणजे पूरग्रस्त जिल्ह्यातील महिलांना 15 दिवस अतिरिक्त मुदतही देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान आता या योजनेच्या पात्र महिलांसाठी शासनाने ई-KYCची जी प्रक्रिया आहे ती तुर्तास थांबवली. म्हणजे लक्षात घ्या, ई-KYC तुम्हाला आता बंद आहे, ई-KYC करण्याची आवश्यकता नाही आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ऑक्टोबरचा जो हप्ता आहे तो त्या ठिकाणी आता येणार आहे. तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती आपण पाहिलेली आहे. बघा सर्वांना कळलं असेल 1500 रुपये तुम्हाला येणार आहेत. हे 1500 रुपये कशाचे येत आहेत तर दिवाळीची भेट तुम्हाला या ठिकाणी सरकारतर्फे दिलं जात आहे. ठीक आहे. अशा पद्धतीची ही महत्त्वाची माहिती होती. हा ऑक्टोबरचा हप्ता तुम्हाला असणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला समजली. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.